वर हल्ला झाला आहे. हो, बरोबर ऐकलं. बांगलादेशमधील भारतीय दूतावासावर हल्ला झाला आहे. ही अतिशय धक्कादायक आणि चिंताजनक बाब आहे. या परिस्थितीत भारताने बांगलादेशमधील व्हिसा सेंटर्स ऑपरेशन्स बंद केली आहेत. मोठ्या संख्येने आंदोलक भारतीय दूतावासाकडे चाल करून आले, ज्यामुळे तिथे बांगलादेशची सुरक्षा यंत्रणा तैनात करावी लागली. लक्षात ठेवा, फेब्रुवारी महिन्यात बांगलादेशमध्ये निवडणुका आहेत. बांगलादेशमधील नॅशनल सिटीजन पार्टीचा लीडर हसनत अब्दुल्ला त्याने कमेंट केली आहे की सिलिगुडी कॉरिडॉर तोडून ईशान्य भारत वेगळा करण्याचा सतत भारत विरोधी ठराव आणि सोशल मीडियावर ईशान्य भारतातील 7 सिस्टर राज्यांना बांगलादेशचा भाग दाखवण्याचा प्रयत्न चालू आहे. यात माजी लष्करी अधिकारी आणि राजकीय नेतेही सहभागी आहेत. तिथे दुसरीकडे मोहम्मद युनुसला जमाते इस्लाम पक्षाचं समर्थन आहे. निवडणुकांच्या आधीच बांगलादेशमध्ये दंगे आणि हिंसाचार घडवून आणण्याचा डाव आखला जात आहे आणि त्याचा दोष हे सगळं भारताने केला आहे असं सांगून लोकांची मने भडकवण्याचा प्रयत्न होणार आहे. तरुण, विद्यार्थी आणि सामान्य जनतेशी दिशाभूल करून भीती आणि द्वेषाचं वातावरण तयार केलं जाणार आहे आणि त्याच आधारावर मते मिळवून सत्तेत येण्याचा अजेंडा आहे. भारताने स्ट्रिक्ट ऍक्शन घेतली नाही तर दुसरा पाकिस्तान उभा राहायला वेळ लागणार नाही. जय हिंद.